नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज दिनांक 19 ऑगस्ट आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक आज 800-900 मध्ये आवक वाढ झाली आहे। दोन्ही शेड पॅक आहे आणि ग्राउंड वरती 8-9 लाईनी ट्रॅक्टरच्या आहे आज आणि बाहेर पण पिकअपची आवक आहे। बघू शकता तुम्ही, टोटल आवक 1000-1100 मध्ये। बघू काय बाजारभाव निघतो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, बघू आज काय बाजारभाव मध्ये बदल होतो का, कारण की बांगलादेश बॉर्डर ओपन झालेली आहे आणि त्या हिशोबाने तिकडे निर्यात पण चालू झाली, मोठ्या प्रमाणात माल जातोय। बघू काय बाजारभाव निघतो आज। पूर्ण व्हिडिओ बघा, आज थोडासा बदल झालेला आहे बाजारभाव मध्ये आणि व्हिडिओ मध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ बघून कळणार आहे। आणि मित्रांनो, आवक पण वाढ आहे आज। आवक डायरेक्ट 1000 मध्ये 1000-1100 मध्ये आवक आहे। बघू काय बाजारभाव निघतो। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघूया। 1100 रुपये 1100 नाही 1000 रुपये पहिलंच नाही बघतो आपण। बघू शकतो गोल्टी किती निघाला बाजारभाव? 1000 रुपये 1000 रुपये जायले गोल्टी। कुठली हो गोल्टी? खडक जाम, ठीक आहे। 1000 रुपये 1000 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, मीडियम गोल्टा मिक्स आहे। काय भाव निघाला? 1309 रुपये 1301 रुपये 1301 रुपीज। कुठले हो? बरं, ठीक। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1526 1526 रुपीज। कुठला आहे कांदा? रवळस। कोणतं बियाणं कोणतं त्याचं? बरं, ठीक, रवळस। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी किती गेलाय? 1651 1651 जायले 1651 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा? चाचडगाव। बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे चाचडगावचं, ठीक आहे। काय वाटतं बाजारभाव बद्दल आज? रेग्युलर आहे ना, ठीक। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला काका? 1525 1525 रुपीज। कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, सुपर माल एक। काय भाव गेला? 1660 रुपये 1660 रुपीज। कुठला आहे कांदा? डाकंबे। बरं, बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे ना, ठीक आहे। डाकंबेचा कांदा आहे, बेलाचं बियाणं आहे मित्रांनो, ठीक आहे। पुढं बघू। काय भाव गेलं? 1500 रुपये 1500 जायले 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? मानुरी। 1500 रुपये जायले 1500 रुपीज, ठीक आहे। बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे। काय भाव गेलं? 1451 1451 रुपीज 1451। कुठला आहे कांदा? रामच पिंपळस। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1416 1416 रुपये जायले 1416 रुपीज। कुठला आहे कांदा? वडई नजीक। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। वडई नजीक। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1490 1490 रुपीज। कुठला आहे कांदा? सुकेना। बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे, सुकेनाचा कांदा आहे, ठीक आहे। 1490 जाईल। काय भाव गेला? 1500 रुपये 1500 जायले 1500 रुपीज। कुठला आहे कांदा? वडई नजीक। वडई नजीकचा कांदा आहे, 1500 रुपये जायले। बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे, ठीक। काय भाव गेलं? 1500 रुपये 1500 रुपये 1500 रुपीज। बघू शकतो तुम्ही, 1500 रुपये मीडियम साईज मध्ये। कुठला आहे कांदा? चितेगावचा कांदा आहे, चितेगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? बियाणं येलोराचं येल्लोरचं बियाणं आहे, ठीक, चितेगाव। पुढं बघू। काय भाव गेला? का किती गेला? 1370 1370 रुपीज। कुठला आहे कांदा? वडळी नजीक। काय वाटतं बाजारभाव बद्दल आज? बाजारभाव रिवर्स झालेले। पहिले जे आपण माल काढल्यानंतर जो मार्केट होता ते पण आता आहे। मालाची घट झाली, वजनाची घट झाली, तेव्हा विकले असते तर परवडले असते, पण आज नुकसान पण होत आहे। नुकसान होत आहे, बरोबर आहे, ठीक।
निम्म्याला निम्मा सारखं निघलं. निम्म्याला निम्म. हा बरं बरं ठीक चालेल चालेल. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1514 1514 रुपीज. कुठला आहे कांदा? देवरगाव. आणि बियाणं कोणतं द्यायचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. तिकडे कोण आहे? काय भाव गेला? 1526 1526 रुपीज. 1526 मीडियम साईज मध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव वनात. बरं. आणि बियाणं कोणतं द्यायचं? भीमशक्ती. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेली का? 350 रुपये. 350 रुपीज. कुठले? करंजाळी. काय भाव गेला? 1651 1651 रुपीज. 1651. कुठला आहे कांदा? आडगाव. कोणतं बियाणं कोणतं त्याचं? रेड फोर्टचं बियाणं आहे. आडगावचा कांदा आहे मित्रांनो. ठीक आहे. काय भाव गेला काका? 1390 रुपये. 1390 रुपीज. 1390. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बरं. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे ठीक आहे. नांदुर्डीचा कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 970. 900 रुपये जायले गोल्टी. बघू शकतो बारीक गोल्टी. आणि कांदा काय केला? बर. 1300 रुपये जायले ना. 1300. ठीक आहे. कुठले आपण? कोकणगाव. ठीक. काय भाव गेलं? काय गेली गोल्टी? 300 रुपये. 300 रुपये. बरं ठीक आहे. 300 रुपये जायले गोल्टी. ठीक आहे. 300 रुपये. कुठले? काय भाव गेलं? 1425. बघू शकतो तुम्ही. वोल्टा मीडियम मिक्स आहे. 1425. 1425 रुपीज. कुठले दादा? कानळ. बियाणं कोणतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. ठीक आहे. कानळाचं कांदा आहे. बघू शकतो. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1625. 1625 रुपीज. 1625. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं त्याचं? येलोचं बियाणं आहे. ठीक. 1625. पुढं बघू. काय भाव गेला? 1360 रुपये. 1360 रुपीज. 1360 रुपये. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती. मळ्याचं पाट्याचा कांदा आहे. बघ. ठीक. घरगुती बियाणं. किती निघाला? गोल्टी. काय गेली गोल्टी? गोल्टी गेली 1100. 1100 रुपये गोल्टी जायली. गोल्टी सुपर गोल्टी आहे. सुपर गोल्टी जायली. आणि हे काय खादी? हे खादी किती गेली? ती गेली 400 रुपये. काय वाटतं बाजारभाव बद्दल? आज बाजारभाव काय उठाय सारखे नाही दिसत असं वाटतं. कमी झाला आहे ना. परत लेवल थोडी कमी झाली. लेवल कमी झाली आहे ना. ठीक. काय खराब किती निघतंय? किती खराब निघतंय? खराब निघत आहे ना. तरी 20 कॅरेटला आहे ना 5-6 कॅरेट निघते. 20 कॅरेटला 5-6 कॅरेट म्हणजे काहीच परवडत नाही ना. नाही. घट येऊ राहिली आता माल. ठीक आहे चालेल. आता काढायच्या मार्गावर वजन पण कमी होत चाललंय. नाही आता तवा जिंकल्या ते एक परवडला असतं. हा असं. आता लय घट येईल म्हणजे मार्केट आता वाढायसारखं होतं पण परत कमी झालं असं वाटतंय. लेवल एकच चालू आहे ना. अपेक्षा नाही राहिली. काय भाव गेलं? बघू शकतो. 1596 जायले. 1596 रुपीज. कुठले? आडगाव. बियाणं कोणतं त्याचं? 1596. काल परवा काय केलं होतं? पहिला दिवस आहे. बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेला काका? 1596. सेम आहे का? कुठले कांदे? मुंगसरा. ठीक आहे. 1596 जायले. मुंगसराचा कांदा आहे. बांगलादेश चालला असं माल. हा एक्सपोर्ट माल आहे. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. काय वाटतं बाजारभावाबद्दल? काय बाजारभाव काहीच नाही. एवढ्यात काहीच म्हणा. निम्मे कांदे सगळे राहिले आमचे. पाऊस लई लवकर पडेल होते. हा ना. निम्मे सडले आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1370. 1370 रुपीज. कुठले आता? कानमंडळ आहे. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे.
1370 जायले 1370 रुपीज. काय भाव गेलं? 1460 रुपये 1460 रुपीज. 1460. कुठला आहे कांदा? चितेगाव. बियाणं कोणतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. चितेगावचा कांदा आहे. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. काय भाव गेलं? 1525. 1525 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. काय वाटतं बाजारभावाबद्दल? वाढायला पाहिजे होतो ना. आता ते जर बांगला चालू झालाय तरी बाजार वाढा ना. काय बांधलं? बरोबर आहे. नुकसान किती? भरपूर एक गाडीला किती खराब निघते? तरी 10 जाळ्या ना. भरपूर खराब निघत आहे ना. ठीक. पुढे बघ. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1600 रुपये. 1641. 1641 रुपीज. 1641. कुठला आहे कांदा? माळसाकोरा. बरं ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? काय भाव गेला? 1625 जायले 1625 रुपीज. बियाणं कोणतं आहे? आंबरचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? वडळी भुई. 1625 जायले. सुपर माल आहे बघतो तुम्ही. वडळी भुईचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 1414 रुपये. 1414 रुपीज. कुठला आहे कांदा? येवला. ठीक आहे. कोणतं बी कोणतं तेच बियाणं? ठीक आहे. फुलेचं बियाणं आहे मित्रांनो. काय भाव गेला दादा? 1251 रुपये. 1251 रुपीज. 1251. 1251. कुठला आहे कांदा? माळसाकोरा. 1251. ठीक. काय भाव गेलो? 1581. 1581 रुपीज. 1581. कुठला आहे कांदा? ताराबाद. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं प्रसिद्ध बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1425. 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. काय भाव गेला? 1500 रुपये. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. 1500 रुपये. ठीक आहे. काय भाव गेलं? 1630 रुपये. बघू शकतो मी. कलर आहे, साईज आहे. 1630. 1630 रुपीज. कुठला आहे कांदा? डावचवाडी. बियाणं कोणतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे. ठीक.